नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये. आज आपण छानपैकी चुक्याची डाळ भाजी बनवणार आहोत. अगदी भंडाऱ्यात बनवतात तशीच, आणि स्पेशली विदर्भातसुद्धा अशाच पद्धतीने बनवली जाते. त्यासाठी आपण इथे 1.5 वाटी डाळ घेतलेली आहे. तुरीची डाळ आहे. याला स्वच्छपैकी आपल्याला धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता याला छानपैकी आपण निथळून घेऊया. आता त्यानंतर आपण कुकर घेतलेला आहे. आता यामध्ये सगळ्यात अगोदर आपण तुरीची डाळ घालणार आहोत. त्यानंतर यामध्ये आपल्याला मूठभर शेंगदाणे घालायचे आहेत. सहसा मी कच्चेच वापरते, कारण याला शिजवायचं. जर तुम्हाला वरून घालायचं असेल तर तुम्ही भाजलेले शेंगदाणेसुद्धा वापरू शकता. त्यानंतर मी इथे थोडीशी हिरवी मिरची घातलेली आहे, कारण माझं बाळ पण खातं म्हणून मी फिकं बनवते आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही या ठेशाचा वापर करू शकता किंवा आणखी हिरवी मिरची ॲड करू शकता. त्यानंतर मी ते फक्त अर्धा टोमॅटो, हळद घातलेला आहे आणि तेल घातलेलं आहे. आता फक्त कमी टोमॅटो घालण्याचं रिझन हे आहे की सुक्याच्या भाजीला ऑलरेडी आंबटपणा असतो, आणि जर आपण त्यात चिंच किंवा टोमॅटोचा वापर जास्त केला तर मग त्या ठिकाणी काय होतं, ते खूपच आंबट बनून जातं. त्यामुळे मी इथे फक्त थोडंसं टोमॅटो वापरला आहे. तरी पण तुमचं जर चुक्याची भाजी कधी गावरानी नसेल तर ती तेवढी आंबट पडत नाही. अशा वेळेला तुम्ही चिंचगुळाचा वापर करू शकता. आता या ठिकाणी मी पानं पाहू शकता. चुक्याच्या भाजीची पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी. आणि याला असं काही पानं निवडून घ्यायची गरज नाही. याच्या जे काड्या असतात त्यासुद्धा तुम्ही टाकू शकता. याला छान बारीक चिरून त्यामध्ये टाकून दिलं. त्यानंतर याला नाही म्हणता 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे डाळ एकदम छान गळून जाते आणि जसं घोटल्यावर कशी भाजी लागते तशी ती लागते, आणि त्याची चव खूप छान येते. त्यानंतर आपण आता या डाळीला एकदा परत शिट्ट्या झाल्याच्यानंतर हलवून घेणार आहोत, म्हणजे मिक्स करून घेणार आहोत. आता याला छानपैकी एकसर केल्याच्यानंतर आता इथे आपण तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपल्याला खमंग फोडणी करायची. सगळ्यात महत्त्वाचं, खमंग फोडणी तयार करायची म्हटल्यावर तेल चांगलंच तापलं गेलं पाहिजे. मोहरी घातली की फुटली म्हणजे ते खमंग फोडणी असं म्हटलं जातं विदर्भ स्टाईलमध्ये तरी, किंवा माझ्या आईच्या पद्धतीने म्हणता येईल, कारण ती तशीच म्हणायची. त्यानंतर मोहरी घातल्याच्यानंतर इथे आपण लसूण घातलेला आहे. ठेचून घेतला आहे मी या ठिकाणी. हवं तर पेस्ट पण वापरू शकता, पण ठेचलेला जो लसूण असतो त्याची एक चव वेगळीच लागते, म्हणून मी तिथे ठेचून घातलेला आहे. त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे. त्यानंतर आता इथे मी कांदाच घातला आहे, पण आपला जो ओला कांदा असतो तो चिरून नाही घातला. माझ्याकडे सुका कांदा होता वाळवलेला, ज्याचे उभे बारीक काप करून मी बिर्याणीसाठी किंवा पुलावसाठी वेगळे ठेवले होते, ते मी इथे घातले. त्यानंतर थोडंसं हिंग घातले, थोडा गरम मसाला घातलेला आहे. आता यामध्ये तुम्ही हवं तर जिरेपूड पण वापरू शकता. त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे. त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला स्पायसी तर बनवायचं असेल तुम्ही तिखट मिरची वापरू शकता, पण मी ते फक्त रंगासाठी लाल मिरची वापरणार आहे. आता मी इथे माझ्याकडे गूळ अवेलेबल नव्हता म्हणून साखर घातली, पण तुम्ही गूळ घाला, त्याने खूप छान चव येते. अगदी मी फक्त रंगासाठी म्हणून वापरलेली आहे. तर ही काश्मीरी मिरची पावडर होती. आता या ठिकाणी आपण घातलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मिरची घालताना किंवा जसं आपण म्हणतो की गरम तेलामध्ये एकदम लाल तिखट कधीच घालायचं नाही. गॅस बंद करूनच घालायचं, म्हणजे फोडणी जळत नाही. त्यानंतर परत एकदा मी फ्लेम चालू केलेला आहे. ह्याला थोडंसं गरम होऊ देते आणि नंतर हे आपल्याला त्याच्यावर गरम फोडणी घालायची आहे, म्हणजे आपण जी डाळ बनवलेली आहे त्या डाळवर. आता परत हे गॅसवर मी कुकर ठेवते आहे. त्यानंतर आपण जी फोडणी बनवली होती ती फोडणी मी यामध्ये घालते आहे. आता छानपैकी याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्याच्यानंतर आता यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता. मी पण इथे म्हणजे मी सिंधानमक वापरलेला आहे, त्यामुळे ते तुम्हाला पिठासारखं दिसत असेल कदाचित, कारण म्हणतात तर की नमक खायला चांगलं असतं, म्हणून मी ते वापरते. आता इथे पाहू शकता आपली डाळ तयार झालेली आहे. मस्तपैकी याला आता सर्व करूया. तर एकतर ही भातासोबत पण छान लागते, भाकरीसोबत पण छान लागते, पोळीसोबत पण छान लागते. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्की सांगा की तुमच्याकडे अशाच पद्धतीने डाळभाजी बनवली जाते का वेगळी पद्धत वापरली जाते. नक्की सजेस्ट करा. थँक्यू.